बातमी वर्ध्यातून। वर्ध्याच्या गिरड येथील श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। गिरड येथील राम मंदिर हे इतिहास, श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेलं आस्थेचं केंद्र मानलं जातं। मंदिराचा इतिहास पेशवाई काळाशी जोडलेला। ग्रामस्थांनी परंपरा जपत मोठ्या उत्साहात रामजन्मोत्सव सोहळा साजरा केला। या मंदिराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे यांनी। गिरड या ठिकाणचे राम मंदिर मोठे शेकडो वर्ष प्राचीन आहेत। याच ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन होऊन समर्थ रामदास स्वामी यांनी या मंदिराची स्थापना केली। त्यानंतर या ठिकाणी मोठ्या उत्सवात रामनवमी जयंती मोठ्या उत्सवात या ठिकाणी साजरा केली जाते। आपल्या सोबत जे राम मंदिरचे ट्रस्टचे जे सदस्य आहेत संदीप, आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे, या ठिकाणी कशी रामनवमी उत्सव साजरा केला जातो काय सांगा। जय श्रीराम। श्रीराम मंदिर देवस्थान हे न्यास 1961 साली स्थापन झालेलं आहे। त्या अगोदर इथे समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेली हनुमंताची एक मूर्ती आहे। समर्थाच्या 11,000 मठापैकी हा एक मठ आहे। त्यांचे जे शिष्य होते भारत भ्रमण करताना श्री सीतारामदास महाराज हे इथे समाधी पहिली आहे आणि त्यांनी इथे जिवंत समाधी घेतली आहे। त्यानंतर त्याचे गुरु शिष्य परंपरेतून आज ह्या मंदिराला जवळपास 300 वर्षाचा इतिहास झालेला आहे। समर्थ रामदास स्वामी अनंतदास महाराजांच्या काळात इथे वैदिक पाठशाळा आणि आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रम इथे चालायचे। आता संस्थांच्या माध्यमातून इथे गोरक्षण, धर्मार्थ दवाखाना, भक्त निवास, वृद्धाश्रम असे अनेक उपक्रम या ठिकाणी चालवण्याचे आमचे आता गोरक्षण चालू आहे। भविष्यात आम्ही अजून याची वाटचाल करणार आहोत। प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, गिरड, वर्धा।